भाग्यवंत म्हणो तया, भाग्यवंत म्हणो तया, शरण गेले पंढरीराया. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, भोळे भाविका निर्मळ. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. गायिले पुराणी, गायिले पुराणी, तुका म्हणे वेदवाणी. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. विठ्ठल विठ्ठल श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं. मोक्तारं कलिपङ्कमग्नजनता वृन्दस्य भक्तप्रियं. गोपी गणवेष्टितं मधुरया वाण्या स्तुतं सज्जनैः. तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्रीपाण्डुरङ्गं भजे. पाण्डुरङ्गा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, करू प्रथम नमः. दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरणा संतांची. पंचकृपादाने कथेचा विस्तार, पंचकृपादाने कथेचा विस्तार, पंचकृपादाने कथेचा विस्तार, पंचकृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं. पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. भाग्यवंत म्हणो तया, शरण गेले पंढरीराया. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संतश्रेष्ठ वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा असून या अभंगद्वारे तुकाराम महाराजांनी भाग्यवंताचं लक्षण सांगण्याबरोबरच भगवन नामाचा महिमा प्रकट केलेला आहे. विठ्ठल या क्षेत्र स्वरूप असलेल्या निपाणी निमगाव या गावी हा जो अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो आहे, या सप्ताहाचं हे 36वे वर्ष आहे. म्हणजे त्रितपपूर्ती 3 तप हा सोहळा आरंभ केलेल्या झालेले आहेत. वैकुंठवासी सद्गुरू बंशी महाराज तांबे, वैकुंठवासी सद्गुरू दत्तगिरी महाराज सावखेडा यांच्या या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज, सुनीलगिरीजी महाराज, रमेशानंदगिरी महाराज यांच्या प्रेरणेने आदरणीय हरिभक्तीपरायण अतुल महाराज आदमणे निपाणी निमगाव याच गावचे, युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज काकडे निपाणी निमगाव यांच्या या महात्म्यांच्या या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह संपन्न होतो आहे. आज हे सप्ताहातील 4थ्या दिवसाचे कीर्तन
कीर्तन सेवा आहे. सेवेकरिता गावातील परिसरातील अनेक वारकरी मंडळी, ज्येष्ठ मंडळी, गुणीजन मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण महेश महाराज कदम गेवराई, हरिभक्तीपरायण अनिकेत महाराज शिंदे, गायनाचार्य हरिभक्तीपरायण संगीत अलंकार काशीनाथ महाराज टेकाळे, हरिभाऊ महाराज भोगे, हितेश महाराज आठरे, राम महाराज माळी, गिरीधर महाराज जाधव, ऋतिक महाराज काकडे, गौरव महाराज चव्हाण, ओम महाराज पवार ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या हाती असलेल्या वेळेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन या निमित्तानं करायचं आहे. या गावाचा आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा या संस्थानाचा पूर्वापार चालत आलेला संबंध आहे. ज्ञानेश्वर मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी रचनास्थान पैसखांब मंदिर, त्याचा जीर्णोद्धार ज्यांनी केला सद्गुरू वैकुंठवासी बन्सीबाबा, त्या बन्सीबाबांपासून किंवा त्याच्याही बन्सीबाबा या ठिकाणी शिक्षण घेऊन आल्यानंतर या जीर्णोद्धाराचं काम त्यांनी हाती घेतलं. त्याच्याही अगोदर या गावातील जुनी जाणती वारकरी मंडळी त्या ठिकाणी भजन करत असत. भजननिष्ठ लोकांचं असलेलं हे गाव आहे. आम्ही ऐकलं त्याप्रमाणे या गावातील काशीनाथ पाटील नाही रंगनाथ पाटील आणि जगन्नाथ पाटील ही मंडळी अत्यंत भजननिष्ठ आणि सद्गुरू बन्सीबाबांना जर कुठे जायचं असेल तर या मंडळींना घेऊन कीर्तनाकरिता जात असत. आणि कधीही त्यांच्या मनात आलं तर एकत्र येऊन पुन्हा भजनाचा आनंद ते घेत असत. पूर्वापार असलेला हा संबंध आहे. या निमित्तानं ते संबंध दृढही होतात. मला ही सेवा आदरणीय अतुल महाराज यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या वतीनंच प्राप्त झालेली आहे. आपल्या हाती असलेल्या वेळेमध्ये ही सेवा आपल्याला संपन्न करायची आहे. या अभंगाचा शब्दशः अर्थ मी आपल्याला सांगेल, त्यानंतर जेवढी चरणं त्याची होतील त्याचा विचार आपण करू. तुकोबाराय म्हणतात, आम्हाला जर तुम्ही विचाराल तर आमच्या दृष्टीनं आम्ही त्यांनाच भाग्यवंत म्हणतो जे भगवान पंढरीनाथाला शरण गेलेले आहेत. जगातील लोक कोणत्या गोष्टीच्या प्राप्तीमुळे कुणाला भाग्यवंत म्हणत असतील हा जगातील लोकांचा विषय आहे. पण आम्हाला जर विचाराल तर आम्ही त्यांनाच भाग्यवंत म्हणतो. भाग्यवंत म्हणवता शरण गेले पंढरीराया, पंढरीनाथाला पांडुरंगाला जे शरण गेलेले आहेत त्यांना आम्ही भाग्यवंत म्हणतो. पूर्वीच्या काळी भगवंताला शरण जाणारे असे जे भाग्यवंत ते हा भवसागर लीलया तरुण गेलेले आहेत, तरली. आता वर्तमानात आणि भविष्य काळामध्ये भगवंताला शरण जाणारे जे भाग्यवंत असतील ते निश्चितच हा भवसागर तरतील. तरती पूर्वीचे तरुण गेले, आता आणि पुढे जे असतील ते निश्चितच तरतील. तरती हा भरवसा, हा विश्वास दिलेला आहे. कुणी? नामधारकाचा ठसा. नामधारक संतांनी असा ठसा म्हणजे शिक्कामोर्तब करून ठेवलेला आहे, निर्णय देऊन ठेवलेला आहे की जे भगवंताला शरण गेले ते तरले आणि जे भगवंताला इथून पुढे शरण जातील तेच भाग्यवंत. हा भवसागर सहज तरतील, खात्रीने तरतील. भगवंताचं नाम, भगवन नाम ही साधना अशी आहे की ती साधकाचं उभय कल्याण करणारी आहे. सांसारिकही कल्याण आणि पारमार्थिकही कल्याण. लोकांमध्ये प्रचलन असतं की आम्ही जर भक्ती मार्गाला लागलो तर देव निश्चित भेटेल, यात संशय नाही. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकलं. नाम घेतला आणि वायाला गेला असं नाही आहे. मोक्ष मिळेल पण आमच्या संसाराचं वाटोळं होईल त्याचं काय, असं सांसारिक लोकांमध्ये सुप्त असं भय असतं. आम्ही जर भक्ती मार्गाला लागलो, नाम मार्गाला लागलो तर आमच्या या लौकिक संसाराचं काय होईल, वाटोळं होईल, अशी भीती, उगीच अनामिक भीती असते. तुकोबाराय म्हणतात नाही, जो नामसाधना करणारा साधक आहे त्याच्यासाठी नामसाधना हे स्थळ उभय कल्याण प्राप्त करून देणार आहे. त्याचं पारलौकिक कल्याण तर होणार, तो मोक्षाप्रत जाणार यात संशय नाही. पण भुक्ती, भोग, इहलौकिक भोग देखील त्याला प्राप्त होणार. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, ते स्थळ म्हणजे नामसाधना हे स्थळ.
भगवन शरणागती हे स्थळ भुक्ती आणि मुक्ती दोन्ही गोष्टीची प्राप्ती करून देणार आहे. परमार्थ मार्ग हा काही तुमच्या सांसारिक हिताच्या आड येत नाही आहे. उभय कल्याण भुक्ती आणि मुक्ती दोन्ही देखील गोष्टी प्राप्त होतील. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, पण अट आहे ती नामसाधना करणारा साधक मात्र निर्मळ अंतःकरणाचा भोळा भाविक असला पाहिजे. भोळे भाविका निर्मळ अंतःकरणाच्या भोळ्या भाविकासाठी नामसाधना हे स्थळ भुक्ती आणि मुक्ती अशा दोन्ही दृष्टीनं कल्याण करून देणार आहे. तुकोबारायांना हे विचारलं, हे सगळं तुम्ही सांगता, भाग्यवंताचं लक्षण सांगता, ते तरुण गेले सांगता, पुढे तरतील असं सांगता, नामधारकांनी सांगितलं असं सांगता, भगवन नाम हे स्थळ भुक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त करून देणार आहे असं सांगता. फक्त अट मात्र एवढीच आहे की तो नाम घेणारा निर्मळ अंतःकरणाचा भोळा भाविक असला पाहिजे असं सांगता. हे सगळं काही मनाचं सांगता का हो? तुकोबाराय म्हटले नाही. तुका म्हणे ना ही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी विचारुणी. मी काही माझ्या मनाचं मला असं वाटतं म्हणून मी सांगत नाही. हे जे मी सगळं बोललो 3 चरणांमध्ये हे सगळं पुराणांनी गान केलेलं आहे. याचं गायले पुराणी, आणि केवळ पुराणांनीच नव्हे तर पुराण देखील आपली उपजीविका ज्यांच्यावर चालवतात त्या समर्थ प्रबळ सर्वोच्च शिखरस्थ असलेल्या प्रमाणभूत असलेल्या वेदांनी देखील हेच गायलेलं आहे. गायले पुराणी तुका म्हणे वेदवाणी, तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा असा या अभंगाचा शब्दशः संपूर्ण अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगात प्रवेश करण्याकरिता आपल्याला 2 शब्दांचा थोडासा आधार घ्यावा लागेल. 2 शब्दाचा थोडक्यात आपल्याला विचार पाहावा लागेल. कोणते 2 शब्द? त्यातील पहिला एक शब्द आहे प्रयत्न, उद्यम, प्रयत्न, आणि दुसरा शब्द आहे भाग्य. प्रयत्न आणि भाग्य या 2 शब्दाचा थोडक्यात गरिबी हटाव विचार करायचा आहे. लक्षात आलं? या एखाद्या अभंगाचा समग्र अर्थ एका तासात कसा काय सांगता येईल? सांगताच येऊ शकत नाही. कीर्तन प्रवचन याला सद्गुरू वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायची ही गरिबी हटाव योजना आहे. थोडं सांगून पुढे जावं लागतं. सगळं सांगत बसलं तर महिना एका अभंगाचं काय होईल? चिंतन होईल. याच्यात आलेलं शरणपद त्याच्यावर महिनाभर बोलता येणं शक्य आहे. एवढं कोण ऐकून घेईल? तासभर ऐकून घेण्याची पंचायत आहे. गरिबी हटाव योजना बाबा म्हणायची. आम्ही म्हणायचो बाबा तुम्ही म्हणता कीर्तन प्रवचन इत्यादी ही गरिबी हटाव योजना आहे असे ना, पण कमीत कमी या योजनेत तरी भ्रष्टाचार नको. विठ्ठला विठ्ठला. तासभर बोलायचंय, त्या अभंगाच्या संबंधानं असलं पाहिजे ना. अभंगाचा आणि त्या बोलण्याचा दुरान्वयानेही काही संबंध नसतो. त्या अभंगाचा संबंध फक्त अभंग घेण्यापुरताच असतो. बोलतो काय काय त्याला येईल ते बोलतो. लोक सांगत असतात हुशारकीनं ते ज्यांना मानतात त्या महाराजांबद्दल. आमचे बाबा ज्ञानेश्वरी प्रवचन करत असताना ज्ञानेश्वरीकडे पाहत सुद्धा नाहीत. कसा पाहिल त्याच्यातलं सांगतच नाही काही. विठ्ठला विठ्ठला. असं थोडक्यात गरिबी हटाव योजना थोडं सांगून पुढे जायचंय आपल्याला. प्रयत्न आणि भाग्य या 2 शब्दाचा थोडक्यात विचार करायचा आहे. अनेक लोक जगात असे आहेत की जे केवळ प्रयत्नाला मानतात. भाग्य वगैरे ह्या सगळ्या कल्पना आहेत, खोटं आहे असं म्हणत असतात. जे काही मिळवायचं ते केवळ प्रयत्नानंच मिळतं असा त्यांचा ठाम विश्वास असतो. ठीक आहे, काही बाबतीत बरंही आहे, पण केवळ प्रयत्नानं सगळं काही मिळत नसतं. जे म्हणत असतात केवळ प्रयत्नानंच सगळं मिळतं त्यांना फक्त एकच प्रश्न विचारायचा, जर केवळ प्रयत्नानंच सगळं मिळत असतं, भाग्य नशीब प्रारब्ध संचित असं काही नसतं, दैव वगैरे नसतं, हे खोटं असतं, तर अनेक लोक एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. तुल्यबळ प्रयत्न करतात, एकाच चढ एक प्रयत्न करतात, पण सगळ्यांना ती स्थिती ते पद तो पदार्थ प्राप्त झालेला आपल्याला दिसून येत नाही. एखाद्याला प्राप्त होतो, अनेकांना प्राप्त होतही नाही. त्याला काय कारण आहे? या विषमतेची संगती कशी लावायची? जगात जी भिन्नता आढळून येते हे वाटे कशाने केले? तुकोबाराय सांगतात प्रारब्धानं केले वाटे, पण जे प्रारब्धच मानत नाहीत, केवळ प्रयत्नानंच सगळं काही मिळत असतं. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याणी न मनोरथैहि नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. मोठं उदाहरण ते आपल्या समोर ठेवतात.
ते म्हणतात सगळं काही प्रयत्नानं मिळतं. कितीही शूर तुम्ही पराक्रमी असा, तेजस्वी असा, प्रयत्न केला नाही तर मिळणार नाही काही. उदाहरण दिलं त्यांनी. नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगा. हा सिंह आहे, पराक्रमी आहे, तेजस्वी आहे, ओजस्वी आहे, बलवान आहे, पण अशा बलवान सिंहाच्या मुखात सुद्धा आपोआप हरणं येऊन प्रवेश नाही करणार. त्याला उठावं लागेल झोपेतून, आळस झटकावा लागेल. सिंहाचा विषय चालला, कुत्रे काय करतात असं. त्यांना ग्रामसिंह म्हटलंय ज्ञानोबरायांनी. विठ्ठला विठ्ठला असो, या ग्रामसिंहाच्या ठाई असो, पुढचा विषय नाही. त्याला ग्रामसिंह, गावातला सिंह असो. नाहीतरी कुठेही पहा तुम्ही, विक्षेप कुत्रेच करत असतात. विठ्ठला त्या सिंहाला उठावं लागेल, आळस झटकावं लागेल, जंगलात जावं लागेल, भक्ष्य शोधावं लागेल, त्याच्यावर झडप घालावी लागेल. त्यावेळेस शिकार मिळेल ना त्याला. देरे हरिण खाटल्यावर असं कसं जमेल? पण प्रयत्नालाच महत्व आहे. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याणी न मनोरथ ही. केवळ मनोरथ केल्यानं कार्य सिद्धीच जात नाही. ठीक आहे, त्यांचं म्हणणं सत्य आहे, पण अर्ध सत्य आहे. सगळं प्रयत्नानं नाही मिळत, त्याला भाग्याची जोड असेल तर ते मिळत असतं. म्हणून या लोकांना विचारलं पाहिजे, जे म्हणत असतात भाग्य वगैरे सब कुछ झूठ आहे, त्यांना विचारलं पाहिजे. या जगात जी विषमता दिसते, कुणाची परिस्थिती एकसारखी असलेली आपल्याला आढळत नाही. शारीरिक नाही, मानसिक नाही, बौद्धिक नाही, आर्थिक, सामाजिक, कोणतीच. जगातील दोन भिन्न लोकांचा विचार सोडून द्या. एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली दोन भावंड आहेत, एका वेळी जन्माला आलेली, पकडून चला, त्यांच्या देखील परिस्थितीत समानता नाही. काय दिसते? विषमता दिसते. मग हे वाटे कोणी केले? बरं, सगळं प्रयत्नानंच मिळतं असं म्हणणाऱ्याला विचारायचं, श्रीमंत आईवडिलाच्या पोटी जन्माला आलेलं जे बालक आहे, त्यानं श्रीमंत होण्याकरिता काय प्रयत्न केला? अजून तर जन्माला आलं नाही, गर्भस्थ शिशूच आहे ते. आपल्याकडे गर्भ श्रीमंत शब्द आहे की नाही? गर्भात आल्यापासूनच श्रीमंत, श्रीमंती त्याची जन्म होण्याची वाट पाहते. त्यानं मग ते श्रीमंत होण्याकरता काय प्रयत्न केला? आणि एखादा मनुष्य धन मिळवण्याचा यावत आयुष्य प्रयत्न करतो, फुटकी कवडी देखील त्याला नशिबाला कधी प्राप्त होत नाही. ठीक आहे, प्रयत्नवाद असावा, पण तो आंधळा नसावा. संतांनी देखील प्रयत्नवाद नाकारलेला नाही आहे. जैसे भाग्याचे निवडसी, उद्यमाची निमिसी, समृद्धी जाता पैसे घररी की ज्ञानोबराय म्हणतात. भाग्य जर उत्कर्षाला पोहोचलेला असेल आणि त्या काळात त्यानं प्रयत्न केला तर संपत्ती त्याच्या घरी येते. विठ्ठला व्यवसाय उद्योगाचं निमित्त होतं, फक्त व्यवसाय निमित्त. पण फळ कोण देतं? प्रयत्न नाही. फळ देत असे संचित, फळ भाग्यावर अवलंबून आहे, प्रयत्नाचं निमित्त आहे. म्हणून भाग्य मानावंच लागतं. भाग्य शब्दाचा आधार घेतल्याशिवाय संगतीच लागत नाही. अहो, शास्त्रामध्ये पाहण्याचं काही कारण नाही. खेडूत माणसाला, अडाणी माणसाला प्रश्न विचारा की बाबा, हे दोघं भाऊ आहेत, सारखे बुद्धिमान आहेत, सारखे बलवान आहेत, प्रयत्न देखील सारखा टिचाटिचा करतात, पण एखाद्यालाच एखादी स्थिती प्राप्त होते आणि दुसऱ्याला होत नाही. सारखे शेती करतात, एकाचा एकरी ऊस किती जातो? 90 टन जातो, दुसऱ्याचं 30 टनाच्या वर कधी काटाच हलत नाही. एखाद्याला फळ प्राप्त होतं, एखाद्याला नाही. त्याचं कारण काय? काही उपनिषद शास्त्र पाहण्याची गरज नाही. तो म्हातारा खेडूत अडाणी माणूस उत्तर देतो. काय उत्तर देतो? अहो, याच्या भाग्यात आहे, याच्या भाग्यात नाही. विठ्ठला भाग्य मानावं लागतं. इथपर्यंत आपण आलो असं धरून चालू आहे. पण आता भाग्य नेमकं म्हणायचं कशाला? याच्यामध्ये मात्र काही एकता नाही आहे. इथं जेवढे लोक आहेत उपस्थित, प्रत्येकाला विचारलं भाग्य म्हणजे काय, प्रत्येकाचं उत्तर काय येईल? भिन्न येईल. कोण कशाला भाग्य म्हणेल, कोण कशाला म्हणेल. पण या सगळ्या अनंत उत्तरांचा अंतर्भाव शास्त्राने आणि संतांनी 3 गोष्टीत केलेला आहे. ज्याचा निषेध संतांनी केलेला आहे त्याचा विचार आपण करणार आहोत. साधारणतः 3 गोष्टीच्या प्राप्तीला व्यावहारिक लोक भाग्य म्हणत असतात. त्यांच्या दृष्टीनं भाग्याचे ते निकष आहेत, परिमाण आहेत, दंडक आहेत, मीटर आहेत. विठ्ठला कशाला मानतात भाग्य व्यावहारिक लोक? साधारणतः धनप्राप्ती, पत्नी प्राप्ती आणि पुत्र प्राप्ती या गोष्टीला सांसारिक लोक काय म्हणतात? भाग्य म्हणतात. संतांनी त्याचा निषेध केला, त्याचा आपण विचार करू. धनप्राप्तीला भाग्य म्हणतात सांसारिक लोक. म्हणून तर रात्रंदिवस धन मिळवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतं.
ही दनदन कशासाठी सगळी धन साठीच चाललेली आहे. लक्षात आलं? एवढी दनदन जी सोचतो माणूस कशासाठी? धनासाठी. का? त्याला कल्पना, त्याला माहित आहे की धन आपल्याजवळ नसेल तर लोक आपल्याला दुर्दैवी म्हणतील, भाग्यहीन म्हणतील, आणि धन आलं तर भाग्यवंताला की सर्व धनवंताला की सर्व मान्यता हे जगी, सगळी मान्यता त्या धनवंतालाच आहे. सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते. एक धड गुण नसतो, पण श्रीमंत असल्यामुळे सगळे गुण त्याला चिटकवले जातात. आम्ही तर गमतीनं बोलत असतो कधी कधी. या ठिकाणी उभं राहून 2 शब्द त्याला नीट बोलता येत नाही, पण पैसा असल्यामुळे गावातील लोक म्हणतात पाटलांचं वक्तृत्व फार छान आहे. वक्तृत्व शब्दच उच्चारता येत नाही, वक्तृत्व म्हणतात. विठ्ठला सचदर्शनीय, तोच सुंदर आहे, तोच वक्ता आहे. का? धन आहे म्हणून. आणि दुसऱ्याकडं गुणांची रास आहे, पण दरिद्री आहे बिचारा, धन नाही आहे. साहित्यिक सांगतात दारिद्र्य दोषो गुणराशी नाशी. गुणांची रास असलेला माणूस पण त्याच्या गुणांकडे लक्ष जात नाही लोकांचं, कारण तो दरिद्री आहे. म्हणून धनाला किंमत आहे व्यवहारामध्ये. धन मिळवण्याचा माणसं प्रयत्न करतात, कारण त्यांनी ठरवलेलं आहे धन हे भाग्याचं लक्षण आहे. दुसरी गोष्ट, सुस्वरूप अनुकूल कुलवान पत्नी प्राप्त होणं हे भाग्याचं लक्षण मानलंय कोणी? व्यावहारिकांनी, संसारिक लोकांनी. त्यांच्या बोलण्याला दुजोरा दिला नीतिशास्त्रकारांनी, त्यांच्या होत हो मिसळली. म्हटलं आता बरेच हे बहुमताला किंमत आहे, सगळेच म्हणतात सुंदर अनुकूल कुलवान गृहकार्य दक्ष पत्नी प्राप्त होणं भाग्याचं लक्षण आहे. ते शास्त्रकार देखील म्हटले हो 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 भाग्यानेच मिळते म्हटले. पंचलकाराम भार्याम भाग्योदयाल लभती. 5 लकार जिच्यात आहेत अशी पत्नी एखाद्याला भाग्यानेच मिळते म्हटले. त्याच्यासाठी भाग्य असावं लागतं. कोणते 5 लकार? अनुकूलाम, ल आलं की नाही त्याच्यात? अनुकूल म्हणजे त्या पतीच्या मताला अनुकूल असलेली, त्याची आज्ञा पाळणारी पत्नी भाग्याने मिळते म्हटले. खरं वाटतंय की नाही? अनुकूलाम. विमलांगीम, ल आलं त्याच्यात. विमलांगीम म्हणजे सुंदर. कुलजाम, चांगल्या कुळात कुलवान असलेली स्त्री. कुशलाम, गृहकार्य दक्ष कार्य करण्यामध्ये, स्वयंपाक इत्यादी करण्यामध्ये कुशल असलेली. सुशील संपन्नाम, शील म्हणजे चारित्र्य, चारित्र्यवान स्त्री. असे 5 लकार जिच्यात आहे ती स्त्री पत्नी म्हणून भाग्यानं लाभते, नीतिशास्त्रकार म्हणतात. मला तो नीतिशास्त्रकार शोधायचा आहे, कोण आहे? अरे त्याला म्हणायचं कशाला ते 5 लकार हवेत? आजचा काळ असा आलाय, त्या लकारांचा विषय सोडून द्या, कशी का होईना मिळणं. विठ्ठला असो, व्यावहारिकांच्या दृष्टीनं सुस्वरूप पत्नी मिळणं याला ते भाग्य म्हणतात. आणि तिसरी गोष्ट, धनही आहे, अनुकूल सुंदर कुलवान पत्नी आहे, पण पोटी जर संतती नसेल तर तशा जोडप्याला देखील लोक दुर्दैवी, करंट, निर्दैवी, भाग्यहीन असं म्हणत असतात. म्हणून पोटी संतती जन्माला येणं, पुत्र प्राप्त होणं याला लोक काय म्हणत असतात? भाग्य म्हणतात. म्हणून तर नवस सायास इत्यादी गोष्ट करताना लोक आपल्याला आढळून येतात. पुत्रप्राप्तीसाठी नाना प्रकारचे सायास करताना लोक आपल्याला आढळतात. व्यावहारिकांनी या 3 गोष्टीच्या प्राप्तीला भाग्य म्हटलेलं आहे. या 3 गोष्टींपैकी कोणती गोष्ट एखाद्याला प्राप्त होत असेल तर लोक त्याला भाग्यवंत, भाग्यवान म्हणतात. संतांनी या 3ही गोष्टीचा काय केलेला आहे? निषेध केला आहे. ते म्हटले धन पुत्र दारा याला भाग्यच म्हणता येत नाही. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकट वासवरा संतापाई. निकट वासवरा संतापाई. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकट वासवरा संतापाई. निकट वासवरा संतापाई. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकट वासवरा संतापाई. निकट वासवरा संतापाई. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकट वासवरा संतापाई. निकट वासवरा संतापाई. धनदारा पुत्र यांच्या प्राप्तीला भाग्यच म्हणता येत नाही. संतांनी निषेध केला. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा
निकटवास बरा संतापायी, तो विषय सोडून द्या. पण धन पुत्र दारा यांची प्राप्ती म्हणजे भाग्य नव्हे. सरळ सरळ काय केलंय, निषेध केलेला आहे. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. भाग्य आहे म्हटले धन मिळणं. काही लोक भांडायला उठले तुकोबारायांना. एवढं सगळं जगातील लोक धनाला भाग्य म्हणतात, तुम्ही खुशाल भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा. तुकोबाराय म्हटले आता काय करावं, तर भांडायला झालं तर ठीक आहे, माझी माघार आहे, मी धनाला भाग्य म्हणायला तयार आहे. खुश झाला तो. म्हटले तुकोबाराय तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. खोटं भाग्य म्हणजे भाग्य आहे असं म्हणणं काय, नाही असं म्हणणं काय, आणि खोटं भाग्य म्हणणं असं काय. तू विद्वान नाहीस असं म्हणणं काय, तू मूर्ख आहेस असं म्हणणं काय, एकच झालं. विठ्ठला संत तर या गोष्टीच्या प्राप्तीला कधीही भाग्य मानणारच नाहीत. पण ज्यांनी भाग्य मानलंय ते संसारिक लोक देखील आपल्या मतावर कायमचे ठाम नाहीत. माझं बोलणं विचार जरा बारकाईनं ऐकलं तर कळेल थोडस. आता हे टाळून मी पुढे जाऊ शकतो की व्यावहारिक लोक याला भाग्य म्हणतात, संत याला भाग्य म्हणत नाहीत, चालले पुढं. पण जे व्यावहारिक लोक याला भाग्य म्हणतात ते सुद्धा कायम आपल्या मतावर स्थिर नाहीत. एक श्लोक सांगतो साहित्यातला. सद्भिस्तु लीलया प्रोक्तम शिलालिखितम अक्षरम असद्भिस्तु शपथेनापि जली लिखितम अक्षरम. त्याचा अर्थ असा होतो, जो सज्जन पुरुष आहे, संत आहे, महात्मा आहे, तो एकदा बोलला आणि तेही लीलया प्रोक्तम, सहज बोलला. त्याचं ते सहज बोलणं ते देखील शिला लिखितम अक्षरम, काळ्या दगडावरची रेघ असते. करोनी सायास शिकविती शिकविती करोनी सायास शिकविती करोनी सायास शिकविती करोनी सायास शिकविती सहज बोलणे रूपाने करोनी सायास करोनी सायास लीलया प्रोक्तम, सहज बोलले. कोण? संत. तर त्यांचं ते सहज बोललेलं रेग आहे, पण कशावरची? दगडावरची. ते म्हटले तुमचं आमचं बोलणं, ते म्हटले विचारूच नका, नाही पण सांगा. सांगतो म्हटले. असद भिस्तू शपथेनापि, आपण जे संत नसलेली मंडळी आणि आपण बोललो, ते सहज बोलले तरी काळ्या दगडावरची रेग आहे. जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, वेद तुल्यत आहे. आणि आपण शपथेनापि, शपथ घेऊन बोललो तरी देखील आपलं बोलणं रेघच आहे, पण कशावरची? जले लिखितम अक्षरम, पाण्यावर लिहिले. पुढं लिहिलं की मागचं पुसून जाते. इथं या मंडपात एखाद्याला शब्द दिला, तुझं हे काम करीन, बाहेर गेल्यानंतर तो म्हणतो मी तसं म्हटलोच नाही. पूर्वी ते नेते लोक असं बोलायचे, ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, प्रिंट मीडिया, असे बोलायचे सभेमध्ये. पत्रकार लोक लिहून घ्यायचे, दुसऱ्या दिवशी छापून यायचं. ते जसं बोलले तसं ते लिहायचे बिचारे. अनावधानानं काहीतरी हे बरळलेले असायचे, ते तसंच लिहिलेलं असायचं. हे म्हणायचे दुसऱ्या दिवशी मी तसं बोललोच नव्हतो. आता काही बघायला मार्गच नव्हता, हा असा बोललाय की नाही म्हणून. आता मात्र तसं ते म्हणू शकत नाहीत. लोक काढून दाखवतील शूटिंग, हे पहा तुमचा प्रताप. ते देखील चतुर आहेत. ते असं म्हणत नाहीत मी तसं बोललोच नव्हतो. ते काय म्हणतात, माझा तसा बोलण्याचा भाव नव्हता म्हणतात. लक्षात आलं? आपल्या बोलण्यात स्थिरता नाही आहे. मला एवढंच सांगायचं होतं. सज्जनांच्या संतांच्या बोलण्यात स्थिरता आहे. आज जे बोलले तेच उद्या, तेच 1000 वर्षानं, तेच लक्षावधी वर्षानं विचारा, तेच बोलते. व्यावहारिक माणसांना विचारा, तुझ्या दृष्टीनं भाग्यवंत कोण? तो म्हणेल धनप्राप्ती ज्याला झाली तो भाग्यवंत. पण तेच धन त्याच्या जीवावर उठू लागलं तर तोच त्याला काय म्हणतो? दुर्दैव आहे. बोलण्यात स्थिरता नाही. एखाद्याला सुंदर कुलवान सुस्वरूप पत्नी लाभल्यानं भाग्यवंत ठरवलं व्यावहारिक लोकांनी. भाग्यवंत आहे हा मुलगा, अशी अशी पत्नी त्याला लाभली म्हणून.
पण तीच पत्नी त्याच्या सर्वनाशाला कारण ठरू लागली तर तेच लोक म्हणतात अरे दुर्दैवी आहे तो. एक घटना सांगतो आपल्याला. प्रभू रामचंद्रांना रावणासारखा बलाढ्य शत्रू प्राप्त झाला. काय कारण हो? काही सीमा होते का त्यांच्या लगत? कुठे श्रीलंका, कुठे ते अयोध्येचं राज्य, पण प्राप्त झाला की नाही रावणासारखा बलाढ्य शत्रू प्रभू रामचंद्रांना. एक व्यावहारिक स्तरावर विचार करूयात आजच्या पुरतं, ताकापुरतं रामायण म्हणतात तसं, एवढ्या विषय स्पष्ट करण्याकरिता. काय कारण आहे? रावण शत्रू म्हणून मिळाला रामाला, काय कारण आहे? सीता नाही, सीता मातेचं सुंदर रूप. कारण ज्या नीतिशास्त्रकारांनी हे सांगितलं अशी अशी पत्नी भाग्यानं मिळते, तेच पुढे बोलताना म्हणतात कांता रूपवती शत्रुहू, सुंदर स्त्री त्या पुरुषाला शत्रूप्रमाणे असते. विठ्ठला ती स्वतः शत्रू नसली तर नवे शत्रू निर्माण करायला कारण ठरते. असं एखाद्यानं दुर्दैवानं एखाद्याच्या आयुष्यात घडलं तर सुंदर स्त्री त्याला प्राप्त झाल्यानंतर जगानं ज्याला भाग्यवंत ठरवलं होतं तेच लोक त्याला म्हणतात दुर्दैवी आहे. पुत्राचंही तसंच. विवाह उत्तर काळात दीर्घकाळ पुत्रच प्राप्ती झाली नाही. अगदी उतार वयात ज्ञानोबाराय गमतीनं म्हटले तसं, वैसेची या शेवटी एकची वांजोटी. अगदी शेवटी म्हातारपणी एखाद्या जोडप्याला पुत्र रत्न प्राप्त झालं. रत्न शब्द मुद्दाम जोडला मी, लक्षात येईल म्हणून. स्वतःला काय मानलं त्यांनी? आम्ही भाग्यवंत आहोत. आनंद उत्सव साजरा केला असेल, पेढे वाटले गावभर. गावाने देखील त्यांना भाग्यवंत ठरवलं. हो, यांना विवाह उत्तर काळात 30-30 वर्षे यांना पुत्र प्राप्ती झाली नाही, पण वयाच्या शेवटी का होईना, यांना म्हातारपणी का होईना पुत्र प्राप्त झाला. सगळ्यांनी त्यांना भाग्यवंत ठरवलं. पण मला सांगा, अशी मुलं कोणते रत्न, नवरत्न ते जर आपल्या वडिलांनी मिळवलेला नावलौकिक आणि धन मातीत मिळू लागले तर लोकांचं सोडून द्या. ज्यांच्या पोटी जन्माला आल्यानंतर स्वतःला त्यांनी भाग्यवंत मानलं होतं त्याच लोकांचे उद्गार असतात. आता हे काही उपनिषद आणि याच्यातली श्रुती वगैरे नाही सांगत, तुमच्या पाठ आहेत. काय म्हणत असतात ते, काय म्हणत असतात? हे झाले नसते तर पाठ आहे तुमच्या. मी म्हटलं होतं विठ्ठला संत तर या गोष्टीला भाग्य मानणारच नाहीत कधी. पण ज्यांनी भाग्य मानलंय अज्ञानानं ते लोक देखील सतत आपल्या मतावर ठाम राहत नाहीत. मग जे आपल्या मतावर ठामच नाहीत त्यांना विचारण्यात अर्थ नाही. आता या लोकांना जर विचारलं तुमच्या दृष्टीनं भाग्यवंत कोण, काय म्हणतील? ज्याच्याकडे धन आहे तो भाग्यवंत. पण रात्रीतून काहीतरी बातमी कळाली तर ते म्हणतील नाही 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 तो दुर्दैवी आहे. कुणी म्हणेल पत्नी सुस्वरूप प्राप्त झाली तो भाग्यवंत. पुन्हा अशी काही दुर्घटना दिसली तर काय म्हणतील? नाही 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 तो दुर्दैवी आहे, भाग्यहीन आहे. बोलण्यात स्थिरता नाही आहे. पण ज्यांच्या बोलण्यात स्थिरता नाही त्यांना विचारण्यात अर्थच नाही. आता वकील कोणी असेल तर लक्षात येईल, आता तिथं बरेच वकील मंडळी येत असतात आम्हाला भेटायला. कोर्टात सुद्धा ज्याच्या बोलण्यात स्थिरता नाही त्याची साक्ष मानली जात नाही. आता एक बोलतो दुसऱ्या घडीला दुसरंच बोलतो, त्याची साक्ष ग्राह्य मानली जात नाही. ते कोर्ट म्हणते याला हाकलून द्या. काल एक बोलत होता आज दुसरंच बोलतोय, विक्षिप्त आहे. ज्यांच्या बोलण्यात स्थिरता नाही अशा व्यावहारिकांना विचारण्यात काहीच स्वारस्य नाही, काही अर्थ नाही आहे. म्हणून आपण सरळ सरळ संत पुरुषांकडे जाऊन तुमच्या दृष्टीनं भाग्यवंत कोण आहे हे त्यांना विचारूया. पण आता वेळ झालेली असल्यामुळे फार आचार्यांकडे जाण्याचं काही कारण नाही. नाहीतर ते म्हणतील मग कौपीनवंत खलु भाग्यवंत विठ्ठला. सरळ तुम्हाला आम्हाला कळेल अशा भाषेत आपल्याला सांगतील अशा संतांसमोर आपण जाऊ. जगद्गुरु तुकोबारायांकडे जाऊन तुकोबाराय तुमच्या दृष्टीनं भाग्यवंत कोण? कारण तुमच्या बोलण्यात स्थिरता आहे. आज तुम्ही जे बोलाल तेच उद्या, तेच परवा, तेच 1000 वर्षानंतर बोलाल. म्हणून आम्हाला तुमच्या दृष्टीनं भाग्यवंत कोण हे ऐकायचंय. तुकोबारायांना असं विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिला, भाग्यवंत म्हणोत 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 भाग्यवंत म्हणोत
भाग्यवंत म्हणूतया शरण गेले पंढरीराया. पंढरीनाथाला जे शरण गेलेले आहेत त्यांना आम्ही भाग्यवंत म्हणतो. सरळ अर्थ आहे. पहिलं चरणही म्हणायलाही सोपं आहे ना अर्थ कळून घेण्याच्या दृष्टीने सोपं आहे असं आपल्याला वाटतं. तुकोबारायांनी कोणाला भाग्यवंत ठरवलं? श्रीमंतांना, सत्ताधीशांना, बुद्धिमंतांना नाही. जे भगवान पंढरीनाथाला शरण गेलेले आहेत त्यांना आम्ही काय म्हणतो? भाग्यवंत म्हणतो. पण असं आहे, हे चरण आपण ऐकलं, त्याचा शब्दार्थ आपल्या लक्षात आला, सरळ सरळ अर्थ, की आपल्याला वाटतं आपणही भाग्यवंतच आहोत. तुकोबारायांनी आपल्याला देखील काय म्हटलं असलं पाहिजे? भाग्यवंत. का? आम्ही कीर्तन करतो, कीर्तन करवतो, भजन करतो, वारी करतो, सद्ग्रंथांची पारायण करतो, दान धर्म सेवा इत्यादी करतो. हे जे करतो आहोत याचा अर्थ आम्ही देवाला शरण गेलेलो आहोत. पण ज्या अर्थी शरण गेलेलो आहोत त्या अर्थी तुकोबारायांनी आम्हाला काय म्हटलेलं आहे? भाग्यवंत म्हटलेलं आहे. असा आपल्याविषयी गोड गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे. लक्षात आलं? हा, तुकोबाराय आपल्याला भाग्यवंत म्हणतील हे खरं आहे. कीर्तनकाराला देखील तुकोबाराय भाग्यवंत म्हणतील. तसं तुकोबाराय कीर्तनकाराच्या फार दांडकं घेऊन मागे लागलेले असतात, पण म्हणतील. जर तो ते कीर्तन देवासाठीच करत असेल तर बोललेलं लक्षात येतंय का? टाळ्या वाजा, पण पुन्हा वेळ प्रसंग आली की 50,000 वाले नका बोलू. माझं बोलणं जरा कठोर आहे, तरी देखील एक माणूस ठेवलाय गुळ द्यायला. तुम्हाला वाटलं गुळ खाऊन तरी गोड बोलेल? नाही, गोड बोलताच येत नाही आपल्याला. हा, शुगर होण्याची शक्यता असते. असं आहे. सकाळीच काय काय पिलेलं असतं आपण? कडुलिंबाचा पाला. त्यामुळे आमचं बोलणं देखील कडवटच असतं, पण इलाज मात्र निश्चित होतो. गोड कधी बोलावं लागेल? तुमच्याकडून काही घ्यायचं असेल तर अण्णा, आप्पा, दादा, मामा काहीतरी म्हणावं लागेल. लक्षात आलं? आम्ही आमचेच विसरलो, तुम्हाला कुठं ध्यानात ठेवा? विठ्ठला देवासाठीच जो कीर्तन करत असेल तो देवाला शरण गेलेला आहे. आणि असा शरण गेलेला असेल तर तुकोबाराय त्याला भाग्यवंत म्हणते. देवासाठी ज्याचं भजन असेल, वारी असेल, जप असेल, अनुष्ठान असेल, जे काही करतो ते देवासाठी. मत कर्म करून मत परमो मद भक्त संगवर्जितः निर्वैर सर्वभूतेषु यः समामिति पांडव. हे पांडव, हे अर्जुना, तो मलाच येऊन प्राप्त होतो. ज्याच्यात ह्या 5 गोष्टी आहेत. 4 सोडून द्या. 11व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. त्याचं पहिलं पद महत्वाचं आहे, मत कर्म कृत. त्याच्यावर ज्ञानोबारायांचं भाष्य आहे, जो मजची एका लागी कर्मे वाहतसे अंगी, जया मज वाचोनी जगी गोमटे नाही. जो मजची एका लागी कर्मे वाहत असे अंगी, तो जे जे काही करतोय त्या करण्यामाग केवळ उद्देश देव असेल. ज्यांचा हेत विठ्ठली तेची संत, त्यांनाच संत. खरं तर अभंग घ्यायला पाहिजे होता चिंतनात. तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली. त्या हेत शब्दाचे अनेक 7 अर्थ आहेत. त्यातील हेतू हा शब्द प्रमुख आहे. ज्याच्या प्रत्येक कृतीच्या मागचा हेतू केवळ विठ्ठल परमात्मा आहे, तोच कोण आहे? संत आहे. तुकोबाराय भाग्यवंत म्हणतील आपल्याला, पारायण करणाराला देखील भाग्यवंत म्हणतील. पण पारायणाच्या मागचा उद्देश केवळ भगवत प्राप्ती, भगवत प्रसन्नता, भगवत कृपा हा असेल तर. म्हणून भाग्यवंत म्हणूतया शरण गेली पंढरीराया. जे पंढरीनाथाला शरण गेलेले आहेत त्यांना आम्ही भाग्यवंत म्हणतो. असं ऐकल्याबरोबर आपणही आपला नंबर लावायला तयार होतो त्याच्यामध्ये. त्या शरण शब्दात मेघ आहे. शरण गेले, पण कोणाच्या दृष्टीने? तुकोबाराय जर म्हणत असतील हा शरण गेलेला आहे तर आपल्या दृष्टीने नाही. आपण तोंडानं म्हणू, हे देवा मी तुला शरण आलेलो आहे, त्वमेव माताच पिता त्वमेव, फक्त म्हणायचं. आपल्याला तुकोबाराय भाग्यवंत म्हणायला मोकळे नाही. तुकोबारायांचा स्वभाव महाभयंकर आहे. ते कोणत्याही पदव्या कोणालाही देऊन मोकळे नाही होत. कधी एकदा भांडण झालं होतं तुकोबारायांचं पांडुरंगाचं. कुठं?
पंढरपुरात. कल्पना करायला हरकत नाही, तसंच घडलं असावं कदाचित. काय कारण झालं भांडणाचं? कारण असं झालं, पांडुरंगानं पंढरपुरामध्ये सप्ताह केला, मोठा सप्ताह. अधिक मासात महिनाभर सप्ताह केला, लाखभर लोक रोज. मोठा सप्ताह करायचा म्हटलं की सगळं येतं, सगळं आयोजन करावं लागतं. तुम्हाला सगळ्यात अनुभव आहे, खूप कष्टही घ्यावे लागतात त्याच्यासाठी, अनेक लोकांची मदत घ्यावी लागते. पांडुरंगाला देखील अनेक लोकांची मदत घ्यावी लागली. तुकोबाराय योगायोगानं समाप्तीच्या दिवशी पोहोचले तिथं. देवाला वाटलं बरं झालं तुकोबाराय आले, आता काय करूया, तुकोबारायांच्या हातानं काही लोकांचा सत्कार करूया. कीर्तन झाल्यानंतर नाही का कीर्तनकाराकडून पंक्तीवाल्याचा वगैरे सत्कार केला जातो, तसं देवानं तुकोबारायला सांगितलं. तसं तुकोबाराय म्हटले काय हरकत नाही, करू. एवढे लोकांनी तुम्हाला मदत केली, त्यांचा सत्कार करायला काय हरकत आहे. देव म्हटले फक्त सत्कार करून चालणार नाही, त्यांचा गुणगौरव करावा लागेल, थोडंसं बोलावं लागेल 2-2 मिनिटं. तुकोबाराय म्हटले काय हरकत नाही, आता एवढं त्यांनी मदत केलेली असेल तर बोलायला काय अडचण नाही. देव म्हटले ठीक आहे. एक माणूस धरून आणला देवानं आणि त्याच्याकडे हात दाखवून तुकोबारायला देव म्हणाले तुकोबाराय यांचा सत्कार करा. तुकोबाराय म्हटले ठीक आहे. यांचा गुणगौरव करा, ठीक आहे, पण यांना संत म्हणा. काय म्हणा? हे संत आलेले आहेत, महात्मे आहेत असं म्हणा. तुकोबारायने त्या माणसाकडं आपाद मस्तक न्याहाळ खालून वर पाहिलं. सगळं संतत्वाचं कोणतंच चिन्ह नव्हतं, गंधाचा गंधही नाही, पत्ताच नाही. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा हे दोन्ही नाही, हृदय कळवळा ते तर लांबचीच गोष्ट नाही, काहीच नव्हतं. तुकोबाराय म्हटले अंतर्बाह्य हे कोणतंच संतत्वाचं याच्यामध्ये चिन्ह दिसत नसताना देवानं मला कसं काय सांगितलं याला संत म्हणा म्हणून. तुकोबारायने नकार दिला. देव म्हटले अहो म्हणा, जरा ह्या कलियुगातल्या आयोजकाकडून शिका काहीतरी. गळ्यात माळ नसली तरी ते म्हणतात हरिभक्त परायण आले, काही शिका म्हटले. तुकोबाराय म्हटले ते तुला शिकायचं तू शिक, मी नाही शिकणार. त्याच्यात संतत्वाचं चिन्ह नाही, तो संत नाही, मी त्याला संतच म्हणणार नाही. भांडण झालं, भांडण विकोपाला गेलं. देव म्हटले बघा तुकोबाराय, मी जगाचा चालक मालक परमात्मा तुम्हाला आज्ञा देतो. त्यावेळी तुकोबारायांचे उद्गार आहेत, करीसी ते देवा करी माझे सुखे, परी मी त्यासी मुखे न म्हणे संत. हे देवा तुला माझं काय करायचं ते करून घे. हे वाक्य पाठ आहे आपल्याला उपयोगात आणावं लागतं कधीतरी. कोणी म्हणत असतं बघून घेईल, आपण म्हणतो काय करायचं कर, तुला काय चल. लक्षात आलं? करीसी ते देवा करी माझे सुखे, हे देवा तुला माझं काय करायचं ते करून घे. पण या माणसाला मी काही संत म्हणणार कुणाला? जया राज्य द्रव्य करणे उपार्जना वशदंभ माना इच्छे झाले दुसरं चरण आहे तसं. ज्याला राज्यही मिळवायचंय, सत्ताही मिळवायचंय, संपत्तीही मिळवायचंय, दंभ मानाला जे वश झाले, मानाची देखील इच्छा आहे, त्याला मी काही तू माझं केलं तरी संत म्हणणार नाही. असा तुकोबारायांचा महाभयंकर स्वभाव आहे. ते उठसूट कुणाला कसं काय संतन महात्मान भाग्यवंत म्हणतील असं नाही. पण इथं म्हटलंय भाग्यवंत म्हणवता या शरण गेली पंढरीराय, त्या शरण पदामध्ये गमक आहे सगळं. संतांच्या दृष्टीनं जर तो जीव परमात्म्याला शरण गेलेला असेल तरच संत त्याला भाग्यवंत म्हणतात. विठ्ठल. आता संतांच्या दृष्टीनं शरण जाणं म्हणजे काय मोठा विषय आहे तो. महिना 4-4 महिने चिंतनाचा विषय आहे. भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं शरणागती कशाला म्हटलेलं आहे, वेदांत शास्त्राच्या दृष्टीनं शरणागती कशाला म्हटलेलं आहे, याचा विचार करावा लागेल. पण आता पुष्कळ वेळ नसल्यामुळे तेवढा विचार नाही होणार. गरिबी हटाव शब्द लक्षात ठेवायचा, ती योजना राबवूयात आपण. भक्तीचे महान आचार्य आहेत नारद महर्षी. भक्तिसूत्र नावाचा ग्रंथ आहे त्यांचा, प्रसिद्ध आहे. आता तो भक्ती व्याख्यास्यामः, आता मी भक्तीचं व्याख्यान करतो. त्यांचा नारद पांचरात्र नावाचे ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये 1.5 श्लोकामध्ये 6 प्रकार त्यांनी शरणागतीचे सांगितलेले आहेत. बोलण्याकडे लक्ष आहे ना? हो म्हणा फक्त थोड्या वेळ माझ्या समाधानासाठी. असं आहे 6 प्रकार त्यांनी शरणागतीचे सांगितलेले आहेत. ते प्रकार जर आपल्या जीवनात आलेले असतील तरच आपण शरण गेलेलो आहोत, आणि तरच तुकोबाराय आपल्याला भाग्यवंत म्हणायला मोकळे येत नाही तर म्हणत नाहीत. कोणते 6 प्रकार आहेत ऐका. अनुकूल्यस्य संकल्पः, प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यति इति विश्वासः, गोप्तृत्व वर्णन तथा आत्मनिक्षेप, कार्पण्ये, षड्विधा शरणागती ही. विठ्ठल. विध म्हणजे प्रकार. एक विधा मी न धरू पालट. विध म्हणजे प्रकार. एक विध एक प्रकार. द्विविध
2 प्रकार, त्रिविध चतुर्विध. षडविधा शरणागती, ही शरणागतीचे 6 प्रकार भक्तिशास्त्राचे सांगितले मी. त्याचा अर्थ थोडक्यात सांगून चालू नाही, एक एक चिंतनाचा विषय आहे तो पूर्ण. अनुकूल्यसे संकल्प हा ज्या देवाला आपण शरण गेलेलो आहोत किंवा ज्या श्री गुरूंची शरणागती आपण केलेली आहे, त्यांना जे अनुकूल आहे, त्यांना जे आवडतं तेच जर आपण करत असू तर समजायचं आपण शरण गेलेलो आहोत. माझं बोलणं लक्षात येत आहे का? आपण जर म्हणत असू आम्ही देवाला शरण गेलेलो आहोत, आम्ही वारकरी आहोत, तर देवाला जे आवडतं तेच आपण करतो का हे आपण पाहिलं पाहिजे. तसं असेल तर आपली खरी शरणागती आहे. काय आवडतं देवाला? आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार, रात्रंदिवस देवाच्या नामाचा सारखा उच्चार करणं हे देवाला आवडतं. लक्षात आलं? मग असं जो करत असेल समजायचं तो शरण गेलेला आहे. आणि त्यालाच तुकाराम महाराज या अभंगात काय म्हणतात? भाग्यवंत म्हणतात. दुसरा प्रकार आहे प्रातिकुल्यस्य वर्जनम. ज्याला आपण शरण गेलेलो आहोत त्याला जे आवडत नाही त्याचा संपूर्ण त्याग ज्याने केलेला आहे समजायचं हा शरण गेलेला आहे. काय आवडत नाही देवाला? अहंकार आवडत नाही. तिळ मात्र जरी होयाभिमान मी ऋतू समान भारदेवा. म्हणून तर रोज म्हणावं लागतं आपल्याला, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. एखादा म्हणेल भाविकासी विष्णुदासाची कसं काय अहंकार होईल? होईल त्यांनाच होईल. लक्षात आलं? अडाणी माणूस आहे, ज्ञान नाही त्याला जर म्हटलं तुला काही येत नाही, राग येत नाही त्याला. पण ज्याला थोडं बहुत येतं त्याला म्हटलं हे तुझं चुकलं बरं मगाशी, तो म्हणतो तुला काय कळतंय. लक्षात आलं? अहंकार. नवल अहंकाराची गुठी विशेषेण लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. विशेष करून अहंकार अज्ञानाला छळत नाही, विशेष करून बरं का त्यांनाही छळतो. नाहीतर अज्ञान्यांनी समजायचं नाही आम्ही फार निरभिमानी झालो आहोत म्हणून, त्याचाच अभिमान धारण करतील. विठ्ठला मोही छल छिद्र कपट नाही भावा. देवानं सांगितलं मला छल छिद्र कपटीपणा अजिबात आवडत नाही. मग जे देवाला आवडत नाही त्याचा ज्यानं त्याग केला समजायचा हा शरण गेलेला आहे. पहिली गोष्ट जे देवाला आवडतं तेच करणं. दुसरी गोष्ट जे देवाला आवडत नाही त्याचा त्याग करणं. तिसरी गोष्ट रक्षिष्यती इति विश्वास. हा देव माझं रक्षण करेलच करेल असा दृढ अंतकरणामध्ये त्याच्याविषयीचा विश्वास, ही तिसरी गोष्ट आहे. तुका म्हणे भार घातलियावरी होईल काय वारी. तो आपलं रक्षण कर, मग तो रक्षण करील माझे, तो माझं रक्षण करेलच करेल. भीमाच्या जीवनात दिसतो हा प्रकार. प्रचंड विश्वास. त्याच्यावर काम सोपवलं होतं पांडवांनी. काय? देवाला आमंत्रण देण्याचं. मुख्य अतिथी म्हणून देवाला बोलवलेलं होतं यज्ञामध्ये. पत्रिका पाठवण्याचं काम त्याच्यावर. पण भीमसेन बेथू तो दुर्योधन म्हणतो. आळशी आहे म्हटले हा मोठा. पडोनीरा येणं तर ये ठाई झोपूनच आहे म्हटले. जायनाच. दिवस जवळ आला तो यज्ञाचा. त्याला सांगायला जायचे म्हटले कधी यज्ञ? परवा बघू म्हटले. अजून खूप अवकाश आहे. अगदी यज्ञाचा दिवस उजाडला, काही क्षण राहिले, काही मिनिट. तो म्हटला ठीक आहे आता जातो म्हटले. म्हणजे आता हा कधी जाणार, कधी पत्रिका देणार, कधी देवाला घेऊन येणार. पण आता याच्या नादी लागायचं नको म्हटलं. 8 दांड आहे. त्यानं गदा उचलली. म्हटलं तर पत्रिका द्यायला चालला, गदेचं काय काम आहे, वेगानं जायचं. पण आता याच्या नादी कशाला लागायचं. बाहेर आला अंगणामध्ये, बाकीच्यांना सांगितलं बाजूला व्हाते. म्हटलं आता काय याला काही कसरत वगैरे करायची राहिली की काय. त्यानं ती गदा स्वतःच्या भोवती गरगर गरगर भिरकावली आणि उंच आकाशाच्या दिशेनं फेकली, जशी ती मुलं चेंडू वगैरे फेकतात. आणि पुन्हा ती खाल्यानंतर झेलतात. तो झेलण्याच्या अवस्थेत नाही उभा राहिला, असा हात जोडून खाली उभा राहिला. आता ती अजस्र गदा की ज्या गदेनं त्यानं मोठमोठ्या दुष्टांचा नाश केलेला आहे, ती गदा त्याच्या डोक्यात येऊन त्याचं डोकं काय होईल, भंग होईल, मरेल तो. सगळे घाबरले. ते मागं गेलेले आणखी मागं गेले. नको आपल्यावर गदा यायला. त्यानं हात जोडून देवाची प्रार्थना केली, जगाचा चालक मालक कोणी परमात्मा असेल त्यानं माझं काय करावं, रक्षण करावं. ती गदा त्याच्या डोक्यात आपटून क्षणात त्याचा मृत्यू होणार एवढ्यात देव प्रकट झाले. वरचेवरती गदा झेलली, खाली उतरले. देव भीमाला म्हणतात, भीमा आमंत्रण देण्याची, पत्रिका देण्याची ही निराळी तरा आहे म्हटले तुझी. मेला असतास तर. त्यावेळी भीमाचे उद्गार आहेत, देवा तू माझं रक्षण करशीलच करशील असा
तुझ्याविषयी माझ्या अंतकरणात दृढ विश्वास आहे. विठ्ठल हा तिसरा प्रकार. जे आवडतं ते करणं पहिला, जे आवडत नाही त्याचा त्याग करणं दुसरा, रक्षण करेलच करेल असा दृढ विश्वास तिसरा. गोप्तृत्व वर्णन म्हणजे शरण्य म्हणून, शरण जाण्यास योग्य म्हणून केवळ देवाचीच निवड करणे. शरणागता शरण्य मीची एकू, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी. शरणागता शरण्य, शरण जाणाऱ्यांसाठी शरण जाण्यास योग्य असा मीच आहे. तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा. बरं आहे म्हणतात, हे देव तुझ्या वाचून कोणाला शरण जावं आम्ही. ऐसा नदी खेमी कोणी दुजाती ही त्रिभुवनी. या त्रिभुवनाच्या अंतर्गत तुझ्यासारखा शरण जाण्यास योग्य मला काही कोणी दिसत नाही. हा कितवा प्रकार. बोटाकडे लक्ष द्या, नाही मोजलं तरी. जे आवडतं तेच करणं पहिला, जे आवडत नाही त्याचा त्याग करणं दुसरा प्रकार. रक्षण करेलच करेल असा दृढ विश्वास तिसरा प्रकार. आणि शरण त्यालाच जाणं, त्याच्या वाचून दुसऱ्याला न जाणं अनन्यता हा कितवा प्रकार. चौथा. आत्मनिक्षेप पाचवा. संपूर्णपणे आपल्या स्वतःला देवाच्या चरणी झोकून देणं हा कितवा प्रकार. वारकरी शब्दाची व्याख्या केली पहा ज्ञानोबरायांनी. पण वारकरी हा शब्द पूर्वी वारकरी असा नव्हता, वारीकर असा होता. वारिंग करो ती वारी करा. हा वारी करतो त्याला काय म्हणायचं, वारी कर. पण त्याचं अपभ्रष्ट रूप झालं वारकरी. खरा शब्द आहे वारीकर. ज्ञानोबरायांचं एक अभंग आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे कोण आहे खरा वारीकर. काया वाचा म्हणे जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमादेवीवर विठ्ठलाचा वारीकर. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार. असं सर्वस्व जीवानं उदार होणं हा शरणागतीचा कितवा प्रकार आहे. पाचवा. आणि कार्पण्ये सहावा शेवटचा. दीनता नम्रता लीनता विनयता हा सहावा प्रकार आहे. तयाची विनयो हीची संपत्ती. त्याची संपत्ती कोणती आहे. विनम्रता हीच काय आहे संपत्ती आहे. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता. सर्व भूतांप्रती जे जे भेटे भूत तिथे माणिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. सगळ्यांच्या प्रती विनम्र भाव असणं हा शरणागतीचा सहावा प्रकार आहे. असे सहा प्रकार जर आपल्या जीवनात आले असतील तरच भक्तिशास्त्र आपल्याला म्हणतंय की तू शरण गेलेला आहेस. आणि अशा रीतीनं आपण शरण गेलेलो असू तरच तुकाराम महाराज आपल्याला भाग्यवंत म्हणतात. विठ्ठल. ही झाली भक्तिशास्त्राच्या दृष्टीने असलेली शरणागती. थोडक्यात गरिबी हटाव. आणि दुसरा प्रकार आहे वेदांत शास्त्राच्या दृष्टीने असलेली शरणागती. एका वाक्यात जर सांगायचं वेदांत शास्त्राची शरणागती कशाला म्हणतात तर भगवंताशी आपण एक रूप आहोत असा जो निश्चय, अभेद निश्चय, याला म्हणतात खरी शरणागती. ज्ञानेश्वरीमध्ये जेथे कुठे शरणागतीचं चिंतन आपल्याला आढळून येतं त्यातील 99% चिंतन हे वेदांत शास्त्राच्या दृष्टीने असलेल्या शरणागतीचं आहे. विठ्ठल. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. तया अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरण रिघ महोदधिका गांग रिगाले जैसी. कसं शरण जायचं सांगितलंय. तया त्या देवाला अहम अहंकार वाचा वाणी तुका म्हणे वाचा वाहिली अनंता. बोलायचे आता काम नाही. त्या देवाशिवाय दुसरं काही बोलतच नाही. अहंकार देखील त्यानं देवाला समर्पण केला. अहम वाचा चित्त मन त्या देवाला अर्पण केलं. तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी. लक्षात आलं का. मन अंग शरीर त्या सेवेसाठी अर्पण केलं. असं शरण गेलं पाहिजे. तया अहम वाचा चित्तांग देऊन या शरण रिघ. उदाहरण दिलं कसं शरण घे. महोदधिका गांग रिगाले जैसे. ज्याप्रमाणे गंगा नदी ही समुद्राला संपूर्ण शरण जाते. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. ती गंगा आता गंगा रूपानं राहत नाही. तिचा गंगेचा पूर्वीचा रूप रंग कुळ गोत्र नाम काहीच राहत नाही. काय म्हणून ती गंगा ओळखल्या जाते आता. समुद्र म्हणून. समुद्रात
प्रविष्ट झालेली गंगा, त्याप्रमाणे जीवानं आपलं संपूर्ण अस्तित्व त्या परमात्म्यामध्ये विलीन करणं, जीवरूपानं शेष न राहणं, याला म्हणतात खरी शरणागती. विठ्ठला सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मोठा विस्तार आहे त्याच्यावर. आपल्याला 2-3 ओव्या गरिबी हटाव पाहिजे, हे शब्द लक्षातच ठेवायचा तुम्ही. आमचं कीर्तन असलं की गरिबी हटाव योजना थोडंसं सांगून पुढे जायचं, कारण आम्हाला ठाऊक आहे तुम्ही घरी गेल्यानंतर उद्या ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय राहतच नाहीत. मग असं आहे. सद्गुरू वैकुंठवासी घुलेबाबा सांगायचे, आम्ही कीर्तन करत असताना आमच्या समोर बसलेले श्रोते हे रोज ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचत असले पाहिजेत असं गृहीत धरून कीर्तन करत असतो. नाहीतर कीर्तनकाराला कीर्तन करता येणं शक्यच होणार नाही. कारण कीर्तनकार बोलतो, तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, नामदेवराय म्हणतात. ज्यांच्या समोर बोलत असतो कीर्तनकार, तो गृहीत धरून बोलत असतो, यांना ठाऊक आहे तुकोबाराय ते काय म्हणतात, हेही यांना ठाऊक आहे. जर मी आता इथं बोलायला लागलो आणि बोलू लागलो, कांट असं म्हणतो, ॲरिस्टॉटल असं म्हणतो, टॉलस्टॉयने असं सांगितलेलं आहे, लोक म्हणतील ही टॉलस्टॉय वगैरे ही खेळण्याची नाव आहेत की माणसाची आहे. सांगणं उचित नाही. का? समोरच्या लोकांना तो ठाऊकच नाही कोण आहे तो. ज्या अर्थी कीर्तनकार प्रमाण देताना तुकोबाराय असं म्हणतात, ज्ञानोबाराय असं म्हणतात, नामदेवराय असं म्हणतात, असं बोलत असतो, त्या अर्थी तो गृहीत धरत असतो की समोरच्याला हे सगळे ठाऊक आहेत आणि यांची सगळी वचनं काय आहेत, ठाऊक आहेत. गृहीत धरावं लागतं. तसं गृहीत धरावं लागतंय. लक्षात गृहीत धरूनच कीर्तन करावी लागतात. असो हा जो श्लोक सांगितला, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, त्याच्या खाली मोठा विस्तार आहे. आपल्याला आत्ताच्या कामापुरत्या वेळेनुसार 2 उभ्या पाहणं आवश्यक, 2-3 उभ्या. जैसे घटाचे निनाशी गगनी गगन प्रवेशी मज शरण येणे तैसे ऐक्य करी सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पानिया तैसा मज धनंजया शरण ये तू. ज्याप्रमाणे घटभंग घटनाश झाल्यानंतर घटातील आकाश महाआकाशामध्ये विलीन होतं, हे अर्जुना तशा रीतीनं तुम्हाला शरण ये. ज्याप्रमाणे सोन्याचा मणी, सोन्याचा अलंकार सोन्याला पूर्णपणे शरण आहे, सोन्यापासून तो वेगळा नाही. पाण्यावर उठलेला तरंग लाट ही पाणीमयच आहे, जलमय आहे, जलाहून ती वेगळी भिन्न नाही. तशा रीतीनं हे धनंजय तुम्हाला शरण ये. पण अर्जुना, मी बराच वेळचा पाहतोय तू नुसता म्हणतोयस हे देवा मी तुला शरण आलो, हे देवा मी तुला शरण आलो, आणि पुन्हा तुला प्रश्न केला तू कोण, तर तू काय म्हणतो, मी अर्जुन, मी जीव, मी जन्मणारा मरणारा, मी करता भोगता सुखी दुःखी. मग तुझं ते मी तुला शरण आलेलो आहे असं म्हणणं हे खोटं आहे. जर तू मला शरण आलेला असशील खरोखर तर तुझे उद्गार पाहिजे, मी वासुदेव तत्वता, शिवोहम शिवोहम, मी परमात्मा स्वरूप आहे. त्या गंगेला विचारा बरं आता, कोणत्या गंगेला, समुद्रात गेलेल्या, तिला विचारा तू कोण, ती काय सांगितलं, मी समुद्र आहे. ती म्हणणार नाही मी गंगा, माहेर म्हणे. जो म्हणतोय मी देवाला शरण गेलेलो आहे, मग तो जीवरूपानं शिल्लक कसा. मज ही शरणरी घिजे आणि जीवत्वीची अशी जे धिक बोली या न लजे प्रज्ञा किवी. हे अर्जुना, तुझ्या त्या बोलण्याला तुला लाज वाटत नाही का, म्हटले तुझ्या बुद्धीला. मज ही शरणरी घिजे आणि जीवत्वीची अशी जे, मला शरण आलेला आहे असं म्हणतो आणि पुन्हा जीवरूपानं शेष राहतो. धिक बोली, तुझं हे बोलणं आहे ना, मी तुला शरण आलो, धिक्कार असं बोलण्याला तुझ्या बुद्धीला लाज वाटत नाही का, असं म्हटलेलं आहे तिथं. म्हणजे वेदांत शास्त्राच्या दृष्टीची शरणागती म्हणजे देवाशी पूर्णपणे अभिन्न होऊन जाणं, एक रूप होऊन जाणं, पुन्हा जीवरूपानं शिल्लक न राहणं. असं जो कोणी शरण गेलेला आहे तुकोबाराय त्याला म्हणतात हा भाग्यवंत आहे. विठ्ठल तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजी, संसारी जन्मीजी याची लागी, काम क्रोध लोभ निमाले ठाईजी, अवघी आनंदाची सृष्टी झाली. परमात्म स्वरूपाशी अभिन्न जो झाला त्याला म्हणायचं भाग्य. विठ्ठल तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते, ते महापुरुषच कोण आहेत, भाग्यवंत आहे. भाग्यवंत शब्द आहे बरं का, वतूप मतूप 2 प्रत्यय आहे, त्याचं वत मत असं वृत्त वान मान असे चालत असतात. ते वंत हा बहुवचनांती प्रत्यय आहे. थोडं बहुत धन एखाद्याकडे असेल तर धनवान, आणि खूपच धन असेल तर धनवंत, धनवंता लागी. लक्षात. थोडी बहुत कृपा एखाद्याच्या अंगी असेल तर कृपावान, पण कृपेचा सागरच जर असेल संतांसारखा तर
तुम्ही संत माय बाप कृपावंत वंत. तसं थोडं बहुत भाग्य असेल तर भाग्यवान, आणि खूपच भाग्य ज्याचा असेल तो भाग्यवंत. इथं भाग्यवंत शब्द आहे. भाग्यवंत म्हणूता या सगळ्यात मोठा भाग्यवान कोण? शरण गेले पंढरी राया, जे पंढरीनाथाला शरण गेलेले आहे. इथून पाठीमागच्या काळात अशा रीतीनं देवाला जे शरण गेले असे भाग्यवंत हा भवसागर तरले. वर्तमानात आणि भविष्यामध्ये सुद्धा अशाच रीतीनं देवाला शरण जाणारे भाग्यवंत निश्चित हा भवसागर तरतील असं नामधारकांनी निश्चित केलेलं आहे. दुसरं तरले तरती हा भरवसा, 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 तरले तरती हा भरवसा. तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. भगवंताला जे शरण गेले त्याच्या नामाचा ज्यांनी आधार घेतला असे भाग्यवंत लोक हा भवसागर तरुण गेले. आणि इथून पुढे देखील जे देवाला शरण जातील, त्याच्या नामाचा आश्रय करतील, ते नक्कीच हा भवसागर तरतील. हा विश्वास आपल्याला दिलेला आहे, खात्री दिलेली आहे. कोणी? सामान्यांनी नाही. सामान्य लोक देतात खात्री, बरं का. हरिभाऊ महाराज ते म्हणतात आम्हाला मदत करा, मग आम्ही तुमचं काम करू. म्हणतात की नाही? करतात की नाही? मग करतात. काम नाही शिव जोडायचं, कामच. विठ्ठला विठ्ठला. संतांनी विश्वास दिलेला आहे. तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे, भरोसेनी भेटे पांडुरंग. विश्वास दिलेला आहे. म्हणून तर संतांनी साधक अवस्थेतल्या भूमिकेतल्या अभंगात म्हटलेलं आहे, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व प्रकारे. 100% त्यांच्या वचनांवर आमचा काय आहे? विश्वास आहे. कारण संतांनी खात्री दिलेली आहे. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. नामधारक शब्द वापरला, संत शब्द न वापरता. कारण संत नामधारक आहेत. आपण फार झालो, खूपच नाम घेत असलो देवाचं, तर नाम जापक आहोत. लक्षात आलं? जर आपण नाम घेतच असू देवाचं खूपच, तर कोण आहोत आपण? नाम जापक, नाम जपणारे. पण संत कोण आहेत? नामधारक. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार अनेक, नेनो प्रकार अनेक, नेनो प्रकार अनेक, नेनो प्रकार अनेक. सर्व भावे एक, सर्व भावे सर्वे भावे एक, सर्व भावे एक. विठ्ठलाची
नामाचे धारक. निणू प्रकार आणि दुसरे काही प्रकार आम्ही जाणत नाही. सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. संत हे नामधारक आहेत. नामधारकाचा ठसा. ठसा म्हणजे शिक्का. एकंदर शिक्का पाठविला इहलोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. दोन्ही शब्द आले तिथं, शिक्का आणि नामधारक. व्यवहारात सहीला जेवढी किंमत आहे त्याच्यापेक्षा शिक्क्याला जास्त किंमत आहे. शिक्क्याला तर किंमत आहेच आहे. लक्षात आलं का? काळच चाललाय तसा. सकाळी बोललो होतो गमतीनं, आज थोडं कीर्तन करण्याची परिस्थिती नाही आहे. तुम्हाला सांगितलं काय झालंय तर तुम्ही म्हणाल कीर्तन कसं काय केलंय, म्हणून मी आधार घेतलाय थोडासा. असं श्लेष करता येतो याच्यातून. अलीकडची कीर्तन सुद्धा खुर्चीच्या आधारा वाचून होत नाही. असं ठीक आहे, खुर्चीचा आधार असावा लागतो, घ्यावा लागतो. घेतलाय आम्ही, पण खुर्ची कशी ठेवली लक्षात ठेवा, उलटी ठेवलेली आहे. विठ्ठला त्रास होतोय कशाचा सांगावं लागेल. मूतखड्याचा त्रास होतोय. जो त्याच्यातून गेला असेल त्याला समजलं असेल. पण आता तिथं थांबू नाही. तो त्रास काय थांबणारा थोडाच आहे. उलट इथं चिंतनात विसरतोय माणूस. लक्षात. तिथं पडून राहिलो असतो तर ज्ञानवराय काय म्हटले असते. त्यापेक्षा कीर्तनच केलेलं चांगलं. की सकाळी केलं एक, प्रवचनही झालं, हे तिसरं. प्रवचन म्हणजे एक कीर्तन असते. त्याच्यात नॉनस्टॉप बोलावं लागतं, तासभर एक ओवी घेऊन, एखादं पद घेऊन. ठीक आहे, आता आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, ठेविले आनंदे. आपण मग पुढचं महत्वाचं आहे. राहावं तर लागतंय तसं. चित्ती असू द्यावे. खरंच समाधान आहे. तुम्हाला वाटलं असेल का मला त्रास होतोय म्हणून. मला देखील आता वाटत नाही की त्रास होतोय. ते भगवत नाम चिंतनामध्ये तो त्रास काय होतो विसरला जातो. सुख होईल दुःखाचे. दुःखाचं रूपांतरण कशात होतं? सुखात. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. अहो भवरोगा ऐसे जाय, आणि काय क्षुल्लक आहे तुकोबाराय म्हणतात. भगवंताच्या नामानं भवरोग नाहीसा होतो. हे छोटे छोटे आजार तर काहीच नाहीत. विठ्ठला संत हे नामधारक आहे. वेळ झालेली आहे तशी, थांबवणार आहोत 2 मिनिटांमध्ये फक्त. असं ही 2 चरण पुढच्या वर्षी बघू. पुढच्या वर्षी येण्यासाठी नाही ठेवलेली, ती राहिली आता. तरली तरती हा भरवसा. भगवन नामानं निश्चित माणूस तरुण जातो. काय जाणो तरली किती, नावा इति या बैसा. तुकोबाराय नामपरा भंगात म्हणतात की भगवन नामरूपी नाव आहे, नौका आहे, होडी आहे. आणि या नामरूपी नौकेनं किती लोक तारून नेले. काय जाणो कितीतरी लोक नेलेले आहेत. नामाची या सहस्रभरी, नावा या अवधारी, सजोन या संसारी तारू झालो. 12व्या अध्यायात भगवंत म्हणतात हे सहस्रनाम जे आहेत ना, हजारो माझी जी नावं आहेत ना, ती नावं म्हणजे नौका आहेत. नौका जगातील जीवांना भवसागराच्या पैल तीराला नेण्याकरिता. इथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया एलीच थडिये सरले. माया जळ म्हणवणी शरण जावे, सर्व भावे देवासी. का? तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. मग अशी ओवी बोलून गेलो मी. जो मज होय अनन्य शरण, त्याची निवारी मी जन्म मरण. म्हणजेच पैल तीराला जाणं. तरली तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. नामसाधना हे स्थळ भोग आणि मोक्ष असं उभय कल्याण प्राप्त करून देणार आहे. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ. भोळे भाविका निर्मळ, भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष. 4 वेद साही शास्त्रे ऐसी वदता ती साक्ष. ज्ञानवरायांचा अभंग आहे, मोठा आहे. भुक्ती आणि मुक्ती नामाजवळ प्रत्यक्ष नांदतात. ज्ञानवराय म्हणतात मी सांगत नाही मनानं. 4 वेद 6 शास्त्र असे मोठ्याने ओरडून सांगतात. अनुभव घेऊन तर पहा. या युट्यूबवर काहीतरी येतं, अमुक अमुक आजाराला अमुक अमुक इलाज करा. लोक पाहत देखील नाही तो इलाज सांगणारा तो डॉक्टर आहे की त्याचा त्याला अनुभव आहे की नाही. त्याने एखाद्या झाडाची मुळी सांगितली की सकाळीच ती झाडं शोधायला निघतात लोक.
विश्वास ठेवतात की नाही? मग संत ओरडून सांगतात नामाने मोक्ष मिळतो, नामाने तुमचं संसारिक कल्याणही होतं. विश्वास ठेवायला काय रोग येतो का आपल्याला? विठ्ठला वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. पुढे ज्ञान होया ज्ञानासी, ऐसा वर या टिकेसी. ज्ञान होय मुढा, अति मूर्खा त्या दगडा. वाचील जो कोणी, जणी त्यासी लोटांगणी. जनाबाईंनी सांगितलं स्वतः. ज्ञान होय अज्ञानासी. किती अज्ञानी. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, त्या होनी दगड बरे देवा. दगडाशी, दगडासारखी जड बुद्धी, त्याला सुद्धा ज्ञान होईल. हा मग विश्वास ठेवायला रोग आला का? मी बोलतोय ठेवा विश्वास, करा 100 पारायण 200. नाही झालं ज्ञान तर सोडून द्या. मग पहिले इस्तेमाल करू. लक्षात आलं? पण नाही, लोक नको त्याच्यावर विश्वास ठेवतात. काहीतरी सांगत सुटतात. कोणी सांगितलं? पेपरमध्ये वाचलं म्हणतो मी, टीव्हीला ऐकलं म्हणतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि संत बोरडून सांगतात की नामाने भोगही मिळतील आणि मोक्षही मिळेल. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, भोळे भाविका निर्मळ. तुकोबरा हे सगळं एका साधकाला सांगत होते. किती वाजल्यापासून? 6:30 पासून 8 वाजेपर्यंत. त्या साधकानं विचारलं, तुकोबरा त्या कीर्तनकारासारखं मनानं सांगता की काय तुम्ही? कीर्तनकार म्हणत असतात की नाही, मला असं वाटतं. असं म्हणणाऱ्या कीर्तनकाराला तुमच्यापैकी श्रोत्याने उठून सांगायचं, हे सांगू नकोस. तुकोबरायांना काय वाटतं हे ऐकायला आम्ही आलेलो आहोत. ज्ञानोबरायांना काय वाटतं, नाथ महाराजांना काय वाटतं, नामदेवरायांना काय वाटतं, असं जर कोणी म्हणला मला असं वाटलं, उठून सांगायचं, हे सगळं घरी सांग. आणि तेही ऐकत असतील तर विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय त्या साधकाला म्हटले, हे काही मी मनानं सांगत नाही. तुका म्हणे ना, ही विश्वास ज्या मनी पहावी पुराणी विचारोणी. मी हे सगळं जे सांगतो हे पुराणात वेदात आलेलं आहे. वाचा बोलो वेद नीती, करू संती केले ते. आम्ही आमच्या मुखानं तीच गोष्ट बोलतो जी वेदामध्ये आलेली आहे, पुराणामध्ये आलेली आहे, शास्त्रामध्ये आलेली आहे. आम्ही जे भाग्यवंताचं लक्षण वगैरे जे सगळं सांगितलं, या सगळ्या गोष्टीचं गान पुराणांनी आणि वेदानं केलं.